आरब गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक इनला बॅट्समन सूरज भगत आणि रुपेश भगत ही जोडी आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. फुलटॉस चेंडू आहे, बॅटच्या आतलीकडे लागते, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. 5 षटकांचा सामना असेल. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत मिडॉनला फिल्डर. मिडॉनला फिल्डर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. चांगली फिल्डिंग. देवश्री 11 बदलापूर गाव या टीमचं विशेष आभार, कारण की अगदी एक कॉलवरती ते आले आज खेळण्यासाठी. त्याबद्दल करण धुळे यांच्या वतीने त्यांचं विशेष आभार. आरफ ऑन साइड खेळतात, गॅप मधून चेंडू चाललाय, वाईड इस्ट लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, गोलीच्या वेगाने फरार. चौकार. सूरज भगत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. गोरेगाव चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक मिळवली होती या सूरज भगतने. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट, चेंडू चालाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग, सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. सो मच. धावसंख्या आहे 8. सूरज वेगवान चेंडू आणि वेगाला वेगाने उत्तर दिलंय. लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे 14. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14 बल्ल्यानी या टीमची. धावसंख्या आहे 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला टॉस साठी या पुढील सामने 4 षटकांचे असतील. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा विपक्ष मिताली 11 श्री गणेश कासगाव. जगन्नाना पाटील पुरस्कृत ढवलेपाडा संघ आणि त्यांना फाईट करेल बाळाशेठ कांबरी पुरस्कृत मिताली 11 कासगाव संघ. रुपेश भगत यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मयूर पाटील यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि संघाला मुबीन भाई गुजर यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. योगराज महाराज बुटेरे यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 15.
पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय डॉट बॉल येतोय गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये अक्षय धावसंख्या 16 स्विच हिट करण्याचा प्रयत्न लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय मिठी अवांतर धावसंख्या एकने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती आहेत चांगलं बॅटल सुरू आहे पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना मिस टायमिंग झेलची शक्यता असेल फिल्डर येत आहेत अक्षयने हा झेल पकडलाय कॉट एंड बॉल फलंदाज झालाय बाद सूरज भगत बॅक टू द पवेलियन आरब शेख यांचे शिष्य आहेत अक्षय आणि आपल्या गुरुप्रमाणेच गोलंदाजी करतायत न्यू बॅट्समन शाकिब येतोय शाकिब पाखोर्डे तिसऱ्या क्रमांकावरती चांगली सुरुवात करून दिली सूरज भगतने आपल्या टीमसाठी साजिदभाई रईस यांचा संघ आहे बी स्पोर्ट्स बल्ल्यानी जाकीर भाई या टीम मध्ये आहेत पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि पुन्हा एकदा कॉट एंड बॉल फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन शाकिब शून्यावरती बाद थँक यू सो मच न्यू बॅट्समन फैजू शेख येत आहेत फुल टॉस चेंडू स्वीप करतायत चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार यावेळेस चांगला चेंडू आहे डॉट बॉल येतोय धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा चला विनंती असेल ढवलेपाडा संघ आणि कासगाव संघ टॉस साठी यायचा आहे 4 षटकांचे सामने असणार आहेत यापुढील
फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक येथील डीप मधून रमेश, हे नाव खूप मोठं आहे या बदलापूर गाव मधील. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल 22 धावा. फैजू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 22 धावा. 22. विलास गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये, बॅकअप देखील नाहीये. धाव मिळतील या चेंडूवरती. एकूण 2. पंचांचा इशारा नक्कीच लेग बाईसचा येतोय. अवांतरच्या स्वरूपात 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या आहे 24. यावेळेस फटका प्रतिम आपण पाहतोय, सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग ऑफ, सीमा पार, षटकार. सर एक डान्स झाला पाहिजे, आयोजकांची विनंती आहे. धावसंख्या 30. हाफ ट्रॅकर पुल करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि चेंडू शिल्लक आहे या षटकातील एक. धावसंख्या 31. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कासगाव आणि ढवलेपाडा. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, इनफिल्डच्या वरून खेळतायत, पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय या शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35.
चला विष्णू सरांना एक डान्स करावा लागेल, फरमाईश आहे, प्राइज देखील मिळणार आहे जर डान्स तुम्ही चांगला केला तर. प्रॉपर डान्स झाला पाहिजे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फैजू शेख आहेत स्ट्राइक इनला आणि 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 36. 36 धावा. गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये आहे, सेकंड स्पेल मध्ये, ज्या अक्षयने गोलंदाजी खूप चांगली केली होती. अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. तोच अक्षय येतोय या चौथ्या षटकामध्ये. अक्षय बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रुपेश भगत बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन रोशन भगत. फैजू ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा बॅटची गडा आहे आणि हा झेल पकडलेला आहे आरब शेखने. फलंदाज झालाय बाद, विकेटचा बदल लागतोय. अजून एक धक्का बी स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाला. सर सिराज न्यू बॅट्समन येत आहेत. प्रचंड वेग आपण पाहिले या चेंडूवरती. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 36 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 35 होत्या, परंतु या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे गोलंदाज अक्षयने. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे जब्बारने. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय बी स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाची. आज चेंडू फेकलेत, अवघी एक धाव आली आहे, ती देखील 22च्या स्वरूपात. एकही धाव बॅटने आली नाहीये या षटकामध्ये. जर मेडन षटक टाकले तर ओमकारजी शेट्टे नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक असेल अक्षयसाठी.
स्ट्रायकिंगला बॅट्समन सलमान. यावीस फटका प्रतिम आपण पाहतो डीप मध्ये फिल्डर बीट झालेत. रमेशला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. पहिला चेंडू पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. इट्स अ बीमर आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. नो +1. क्या बात आहे. अनोखी अदा आहे विष्णू सरांची. त्यांच्या शैलीने हा नो चेंडू त्यांनी घोषित केलेला आहे. नो +1 मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 42. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. चला ढवलेपाडा संघ आणि कासगाव संघ टीम कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव. लाईन पाहावी लागणार आहे. पंच आमच्याकडे वळतायत. क्या बात आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. फ्रीट असणार आहे पुन्हा एकदा. धावसंख्या 43. अंतिम षटक अप्पू. खराब सुरुवात केली आहे ही अंतिम षटकाची. फ्रीट आहे. स्ट्राइक इनला बॅट्समन सलमान. फुलटॉस चेंडू गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतो आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. या मॅच मध्ये त्यामुळे नवीन गोलंदाज जब्बार येत आहेत.
फ्रीट असणार आहे. धावसंख्या 48. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्रीट आहे. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. झेल तर पकडलाय परंतु फलंदाज बाद होऊ शकत नाही कारण की फ्रीट होतं. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 49. स्ट्रायकिंगला बॅट्समन रोशन भगत. एक खूप मोठं नाव आहे बल्ल्यानी या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 49. लेग ब्रेक हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी जब्बार करतायत. याआधी अप्पूला आपण पाहिलं होतं. अप्पूने एकही चेंडू टाकला नाही आणि 8 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये जब्बार चांगली गोलंदाजी करतायत. लॉफ करतायत. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. बल्ल्यानी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. चला या टॉससाठी या ढवलेपाडा संघाने कासगाव पुन्हा एकदा लॉफ करतायत. लॉंग ऑफला कोणताही फिल्डर नाहीये. मिड ऑफ आतमध्ये होतं तेच पाहिलं आणि मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू विष्णू सर. चौकार आहे. येस चौकार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस्टामिंग. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. बॅकअप नाहीये. धावा धावा आणि धावा मिळतील. तिसरी धाव कंप्लीट आणि चौथी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. 2 धाव पूर्ण झाल्या होत्या. ओव्हरथ्रो झालं. बॅकअप कोणतेही नव्हतं. विकेट किपर गेले आरब. तोपर्यंत या 2 धावा अजून पूर्ण केलेल्या आहेत. टोटल मिळतील या चेंडूवरती एकूण 4 धावा आणि धावसंख्या आहे 63. धावसंख्या आहे 63. अंतिम चेंडू शिल्लक आहे. आणि शेवटचा चेंडू येतोय डॉट. चला रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. आपण चेक करूया. डीके सर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावसंख्या आहे 63. 2 धावा पेनल्टीच्या ऍड करूया. धावसंख्या होईल 65 आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. देवश्री 11 बदलापूर गाव या टीम समोर. चला टॉस साठी या कासगाव टीम. ढवलेपाड्याचे संघटक इथे उपस्थित आहेत. कासगावचे कॅप्टन
बघा कोणती प्रॅक्टिस नसणार आहे, जो संघ प्रॅक्टिस करेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. चला कासगावचे कॅप्टन येत आहेत, टॉस आपण करूया करण धुळे यांच्या शुभ हस्ते. 66 धाव बनवायचे आहेत. विकेट हॅट्रिकसाठी मुबीनबाई गुजर यांच्या माध्यमातून 1111 रुपयांचं पारितोषिक असेल. चला 4 षटकांचा सामना आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि भूमी 11 जय हनुमान ढवलेपाडा. टॉस टॉस जिंकलाय कासगावने. निर्णय पेंडिंग आहे ऋतिक. सहासष्ट धाव बनवायचे आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. सहासष्ट धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला बदलापूर टीमनं आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम बल्लानी संघाला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता 66 धाबा चेस करायचे, त्याच अनुषंगाने सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दाखल होते मैदानावरती अरब शेख त्याच्या साथीनं रमेश कोहारी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली अरबच्या साथीनं. रमेश पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल चौकार.
चौकार ठोकलाय त्यामुळे धावफलक बेकार पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल 4 धावा इथे जोडल्या गेल्यात. चौकाराच्या साथीनं धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. टार्गेट होतं या मॅच मध्ये खरं तर 66 धावांचा आणि आता धमाकेदार सुरुवात तुम्हाला पार मिळेल. बॉल तयार. रिवर्स अटेम्प्ट केलाय पुन्हा एकदा. अरब शेखला तुम्ही पाहताय मध्यवरती दाखल झाला आणि अखेर हा दुसरा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. करण लहाने सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. 8 धावा फलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. बदलापूर संघ मैदानावरती घेतोय 66 धावा चेस करायचे. त्यात अनुषंगाने दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलेत अरबच्या माध्यमातून. आडवा बाटक त्याचा प्रयत्न. बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. अखेर बॉल अडवलाय त्यामुळे इथून डॉट बॉल. 2 बॉल वरती 2 चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय या मॅच मध्ये. गोलंदाज तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पार मेल. फैजू आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. बिग हिट. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल जाईल वाईड डिश. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरब शेखच्या बॅटमधून येतोय धमाका षटकार. हा षटकार आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून एक चांगला फटका. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठा आहे आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. परंतु या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत टॉप गिअर वरती बॅटिंग करतोय. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटचा बॉल राहिल्या बरोबरच्या नावावरती. त्यामुळे तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरच्या अंतिम धावफलक 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 24 बॉल आणि 48 धावांची आता गरज या मॅच मध्ये. 66 धावांचं टार्गेट होतं परंतु 66 धाबा चेस करत असताना आपण पाहिलं खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये 18 धाबा बनल्यात. अजून या मॅच मध्ये 24 बॉल चा खेळ शिल्लक आहे. 48 धाबांची गरज. सुस्वागतम या दरम्यान नरेशजी मोहन ठाकरे यांचं आगमन झाले. भरपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ड्राईव्ह केला. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती पार मेल. बेस्टिक झाली आहे. 2 धाबा एकपड्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाबा एकपड्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मेल. पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल
20 धाबा फलकावरती जोडल्या जातील. इथे घडलंय काय तर पुढच्याच बॉलवरती कमबॅक करायचा प्रयत्न. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती सेफ आलेत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी तुम्हाला पारमेल सेफच्या माध्यमातून या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड विकेटचा खेळाडू पोहोचतोय आणि अखेर झेल टिपलाय, त्यामुळे अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम बदलापूर संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय नुरा कोहारी, तुम्हाला पारमेल सेफ आलेत. बॉल ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये तुम्हाला पारमेल. राऊंड द विकेट. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. फाईन लेगचा खेळाडू धावत पळत पोहोचतोय आणि अखेर एक चांगला झेल टिपत असताना धक्का लागतोय. दुसरा टीम बदलापूर गाव या संघाला फलंदाज भाग. बॉल 2 विकेट घेतलेत आणि या बॉलवरती जर विकेट आली तर मोबिन भाई गुजर यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. खरं तर क्रिकेटवरती मोबिन भाई यांचं भरपूर प्रेम आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथे जिथे बल्ल्याने संघ खेळत असतो तिथे ते दाखल होतात आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायला हवं. सागर देशमुख तुम्हाला पार भेटतील नंबर 4 वरती आता दाखल झाले. त्या मॅच मध्ये खरं तर नुरा कोहारीची विकेट भरपूर महत्वाची होती, परंतु तो देखील भोपळाही पडू शकला नाहीये. फटका चांगला आहे, दाबा देखील चांगलाच मिळतील कारण पॉइंटच्या डोक्यावरून काढलाय. बॉल जाईल सीमा पार, चौकार. सो मच. पुढे सरकतोय टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल. पुढे सरकत असताना आतापर्यंत 24 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहतोय. टार्गेट या मॅच मध्ये आपण जर पाहिलं 66 धावांचं टार्गेट. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. खेळाडू आहेत बिडावच्या क्षेत्रामध्ये, मिळतीये एक चिकी सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत 25 धाबा. 12 बॉलचा खेळ आता संपूर्ण झालाय, त्यामुळे अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तर 18 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील. 18 बॉल आणि 41 धाबांची गरज.
अयाज. हा फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचला, पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कारण ना दुपारचं सत्र 4:30 वाजून आता गेले, त्यामुळे आता विष्णू शिंदे सर देखील चार्जअप होतील. थोडा मी म्हणेन आता पुटेरे सरांच्या देखील अंगात येते असं मला वाटतंय, परंतु आता यस क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. विष्णू सरांची अदा त्याच्यावरती सर्वच जण फिदा. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बिगिट करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडला भरदा वगैरे, बॉल निघून चालाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिला बॉलवरती षटकार आलाय, पुढचा बॉल कमबॅक तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती अयाज दाखल होतोय, चांगली कामगिरी करतोय या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय. थर्ड मॅनचा खेळाडू, फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकलाय आणि अखेर एक चांगला जेल टिपलाय. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार, कोणत्याच बॉलरला आवडत नाही हे चित्र आपण पाहिलंय. आणि अखेर आता पुढच्या बॉलवरती इतका जबाब, पत्तर से देत असताना फरदच बाद. थोडासा वयस्कर आहे. विकेट काढले, त्यामुळे आता नवीन बॅटर भद्रावरती दाखल होईल. अहमद मैदानावरती दाखल झालाय. राऊंड द विकेट. या वेळेला फटका चांगला आहे, धावा एक पडण्याचा प्रयत्न होतोय, दुसरीचा प्रयत्न नाहीये, कारण स्ट्राईक हवी होती अरब शेखला, त्यामुळे सिंगल धाव मिळते. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बरोबरती धाव पोहोचली आहे 32. 32 धाबा जोडल्या गेल्या, 66 धाबा इथून चेस करायच्यात. याच अनुषंगाने बॅटिंग आता तुम्हाला पार मिळेल, परंतु एकामागे एक लागलेले धक्के तुम्ही पाहिलेत. परंतु अरब शेख अजूनही मैदानावरती उभा आहे. ही जमेची बाजू आहे टीम बदलापूर गाव संघासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 अयाज. ऑन साइडला खेचला, स्कोअर लेगला बॉल जाईल सरळ रियाज बांबूला येते, मात्र मानवंदना देण्यासाठी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती षटकाराच्या साथीनं जाऊन पोहोचली आहे 38 धाबा. या वेळेला देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता, फुटवर्क बिलकुल नव्हता, त्यामुळे तुम्ही पाहताय अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये गोलंदाज तुम्ही पाहताय अयाज. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 12 बॉल 28 धावायची गरज आहे. बारा बॉल 28 धाब्याची गरज.
पहिला बॉल फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित डीप मध्ये सिंगलच घेतील, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 12 बॉल 28 धाब्याची गरज असताना पहिला बॉल भरती एक चिकी सिंगल, एक पटी गेली. अजून या बादमध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक, 27 धाब्याची गरज आहे. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची विवेचना तुम्हाला पार मिळेल. डीप मध्ये लॉंगर लाईक खेळाडू वी शेप मध्ये आपण पाहतोय, खेळाडू देखील तुम्हाला पार मिळेल. तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग लाईक खेळाडू, डीप मध्ये स्कोर लेगला एक खेळाडू तैनात करण्यात आला. ही स्पर्धा अशीच आहे, ते सामने रंगतात. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जिंकायचंय, त्यामुळेच तुम्ही पाहताय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पार मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचलाय. बॅटची घेतली कडा. या मॅचची गोल्डन विकेट अरब शेखला मैदान सोडावं लागतंय. धक्का लागेल मोठा टीम बदलापूर गाव संघाला. फलंदाज बाद. सैफने विकेट घेतली, त्यामुळे सैफ साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा या विकेटचं महत्व किती होतं. खरं तर अरब शेख जो मैदानावरती टॉप गिअर वरती बॅटिंग करत होता, त्याची विकेट मिळाली, त्यासाठी आपण पाहतोय. आता सैफ साठी मुबीन गुजर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. दहा बॉलचा खेळ शिल्लक आहे, मातमध्ये 27 धाब्याची गरज. यावेळेला देखील फटका चांगला, क्षेत्ररक्षक स्कोअर रेगला धावत पळत पोहोचतोय. अखेर कॅच ड्रॉप, 2 धाबा भेटतील या शंकात नाहीये. सिंगल डबल ने आता इथून मात्र कामचाना नाहीये या मॅच मध्ये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा. तर इथून आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. बाईकने प्रवास करून जमणार नाहीये, तर हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट दाखवावे लागतील या मॅच मध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कमबॅक करत असताना गोलंदाज सैफ या मॅच मध्ये अरब शेखची महत्वाची विकेट त्याने काढली आहे, त्यामुळे 1000 रुपयाचा कॅश प्राइज मुबीन गुजर यांच्या माध्यमातून सैफला देण्यात येईल. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 3 बॉल. राईटम राऊंड विकेट ने गोलंदाज तुम्हाला पार मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सैफ, तर समोर जब्बर. ज्या प्रकारे मोठ्या गाव संघाचा निलेश पात्रे खेळतो, उलटा पुलटा लेफ्ट आणि राईटी, तशीच बॅटिंग आता तुम्हाला पार मिळेल जब्बरच्या माध्यमातून. इथे देखील स्विंग अँड मिस, डॉट बॉल. वेग बोलतोय, वेगासोबत अचूक टप्पा देखील बोलतोय. राऊंड विकेट. हा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोक्याच्या निर्णयाने ठोकलाय षटकार जब्बरच्या बॅटमधून. सात बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि व्हाईट बॉल. पंचाचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. आणि आता रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग रिव्ह्यू तुम्हाला पार मिळेल. व्हाईट बॉल, त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर.
हा इशारा इथे घोषित करण्यात आलाय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅच मध्ये जिंकण्याकरिता शेवटचा बॉल इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा अनुभव बाट्ट खेळण्याचा प्रयत्न फसला. तर खार्डी संघावरती मात केली. भरपूर चांगला तो सामना रंगला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर गोरसईला बीट केलं. आज खरबई नगरीमध्ये या मॅचेस रंगतात आणि राजमुद्रा 11 खरबई या संघानं कालच्या रात्रीमध्ये धमाकेदार खेळ केला. चला पाणी घेऊन जायचंय. पाण्याची मागणी इथे केली जाते त्यामुळे पाणी घेऊन जा, कारण उन्हाचा तडाखा आहे. परंतु हे क्रीडांगण तुम्ही पाहते जिथे मात्र मैदानाच्या चौफेर बाजूला खर तर सावली पसरली आहे. चला मॅच सुरुवात करू आपण. 6 बॉल नंतर पाणी प्या. मॅच स्टार्ट करा. सहा बॉल आणि 18 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सलमान, तर स्टॅकिंग वरती बॅटर तुम्हाला पार भेटतील. डावकर त्याचे अहमद राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. खर तर डोक्यावरून अगदी नाका जोडून हा बॉल चाललाय. परफेक्ट डिलिव्हरी तुम्हाला पार मिळेल त्यामुळे डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धाब्याची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय बल्ल्याणी, तर त्यांच्या विरोधात बदलापूर गाव. हा देखील तशाच प्रकारचे चेंडू आपण पाहिला. बॅटची घेतली कडा आणि अखेर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल चालला त्यामुळे इथून धक्का लागतोय बदलापूर टीम संघाला. फलंदाज बाद. चार बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 18 धाब्याची गरज आहे. 6 मध्ये 18ची गरज असताना सलग 2 बॉल आपण पाहिले तिथे डॉट आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो रजब. या वेळेला देखील तसा चेंडू तुम्हाला पाल मिळेल, परंतु पंच सांगतात व्हाईट बॉल. अतिरिक्त बाउन्स आपण तिथे पाहिलं त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाल मिळेल. त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देखील आता विष्णू शिंदे सरांचा तुम्हाला पाल मिळेल. विष्णू शिंदे म्हटलं की नामांकित पंच आहेत, परंतु गोविंदाला देखील लाजवतील असा त्याचा डान्स तुम्ही पाहिला. या आपल्याला देखील अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. स्विंग आणि मिस करतर फिरकीचं आक्रमण आपण पाहिलं. टप्पा पडल्यानंतर जणू काही हातभर बॉलने वळण घेतला आणि निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉल मध्ये अजूनही 18 धाबाची गरज आहे, त्यामुळे आता स्ट्राईक घेतली आहे. स्ट्राईक घेण्यासाठी खरं तर जब्बरनं उशीर केलाय, कारण
पहिल्या बरोबर जर स्ट्राईक घेतली असती तर इथून चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे 3 बॉलमध्ये किती धाबा एकवटल्या जातील, कारण 18 धाबा इथून चेस करायच्यात. नवीन बॅटर मैदानावरती एजाज. पहिला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आबाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार. 2 बॉल 14 धावाची गरज. दोन बॉल 14 धावाची गरज आहे मॅच मध्ये. 13 धावाची गरज आहे बापी असावी. दोन बॉल 13. ज्या वेळेला देखील डॉट बॉल. शेवटचा एका बॉलचा आता खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 13 धाब्याची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला कासगाव संघ देखील पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधात मुंबई इलेव्हन चेअरमन ढवलेपाडा, जगन्नाथ पाटील पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल नो बॉल. थोडासा उशिरा आलाय, परंतु नो बॉल आपण पाहतो. या मॅच मध्ये आता पलटवार करेल का, कारण अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक, 12 धाब्याची गरज आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की इथून सामना जिंकणार कोण. पुन्हा एकदा नो बॉल. त्यामुळे आता एक बॉलचा खेळ शिल्लक आहे, 11 धाब्याची गरज. चला थोडस स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. अजूनही आपल्याला जवळ 3 मॅचेस कव्हर करायचे, त्यामुळे बिलकुल इथून मात्र अधिकचा वेळ खर्च करू नका. शेवटचा एक बॉल, 11 धाब्याची गरज. शेवटचा बॉल बिगिट केलाय, फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील, षटकार येतोय, परंतु 5 धाब्याने हा सामना गमावलाय टीम बदलापूर गाव संघानं. चला पंच आपला डान्स जर आला तर आमचे मुबीन गुजर आणि साजिदभाई रईस यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डीजे कमॉन डीजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डान्स नाचतच या तिकडनं.